एक बाई लगबगीने पूजेला आली आणि भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली. वड देवा पूजा पदरात घे आणि जन्मोजन्मी फक्त मला हाच पती दे. आश्चर्याने वडाने विचारलं, हाच नवरा पाहिजे? काही म्हण बाई, खरंच मानलं पाहिजे. बाई म्हणाली, काय करू वड दादा, खूप विचार केला, हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. वड म्हणाला, एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली, म्हणून माय मला तुझी फार दया आली. बाई म्हणते, वड देवा तसं काही नाही, असं नाही की आमचं बिलकुल पटत नाही. दुसरा नवरा मागायचा खूप विचार केला, पण कल्पनेनेच माझा जीव कासावीस झाला. जास्तच बिलंदर निघाल्यावर काय करणार? म्हणजे तो आता आहेच, पण पुढच्या जन्मी जास्तच बिलंदर निघाला तर काय, म्हणून हाच. कारण असं म्हणतात की या जन्मी मारून मुटकून ठोकून नीट आणि सरळ केलेला नवरा पुढच्या जन्मी नाही मिळाला तर परत शून्यापासून सुरुवात करावी लागेल. तर जास्तच बिलंदर निघाल्यावर मग काय करायचं, म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं. तुम्हाला तर माहितीच आहे देवा, मी काही कमी नाही, बिचाराच्या डोक्याला केस सुद्धा ठेवले नाही. मी काही कमी नाही, बिचाराच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही. अधून मधून गुरगुर करतय, पण मी थोडंच ऐकते. या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देते. माझी आई मला म्हटली, नवरा बदलायचा नाही, एवढा बावळट माणूस तुला कुठेच भेटणार नाही. तुम्हीच सांगा वडदादा, आईचं मन मोडू का? नशिबाने मिळालेला चांगला माणूस सोडू का? वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केलं. वड म्हणाला, बाई तुला दोन्ही हात जोडले, न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा. झाडासाठी आयुष्याचा थोडा वेळ देत जा. थँक्यू.